कशासाठी? तुम्ही मला शाळेत सोडायला आलात म्हणून. थँक्यूची काय करायचं? तर प्रत्येक वेळेला तुम्ही थँक्यू म्हणणार आहात. लग्नात ही गोष्ट वेगळी होती, पण आता नवरा आहे मी तुमचा. ओके, येऊ मी. हो, तुम्ही काय करताय? शाळेतली मुलं बघतील, हात सोडा. मुलांना सांगा तुम्ही उद्यापासून शाळेत नाही येणार. काय? तुम्ही ऐकलं तेच. मला सांगितलं ना मी घरी नाहीये पॉसिबल. तुम्ही हात सोडा माझा, सोडा. मी पण ना, कोणी बघितलं असतं तर. बाय. मनवा, मी इथेच थांबलोय तुमची वाट बघत. का? ऑफिसला नाही जात मी, इथेच थांबतोय. नाही, नको, इथे नका थांबू. काय इथे थांबलो तर काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काही नाहीये, पण असं तुम्ही शाळेबाहेर थांबलात ना तर मला उगाच ऑड होईल, माझं लक्ष पण नाही लागणार. नको. ठीक आहे, शाळा संपली की सांगा, मी येतो घ्यायला तुम्हाला. ओके, बाय. बाय. माई, मनवाताई किती छान आहे नाही? म्हणजे सगळ्यांशीच किती छान बोलतात नाही? अगं त्यात काही वादच नाही. आहेच चांगली ती. हो. सगळ्यांशी अगदी छान जुळवून घेतले तिने. आणि आपल्या घरात सुद्धा किती छान रुळले ती. हो ना, रुळल्या सुद्धा आणि सगळ्यांना आपलंसं सुद्धा केलं त्यांनी. म्हणजे मला तर काही कामच करू देत नाही. आता सकाळच बघा ना, मी चहा करायला गेले तर आज सुद्धा चहा त्यांनीच केला. मनवामुळे या घराला घर पण आलंय. हो, हो खरं ना. जसं काही मनवा यायच्या आधी या घरामध्ये चांगलं काही कधी घडतच नव्हतं, नाही का? रंजूताई, त्या चांगल्याच आहे तर त्यांच्याबद्दल चांगलंच बोलणार ना. तू कशाला करतेस मध्ये मध्ये चोमडेपणा? तुझं काम कर तू. रंजू, झाली का तुझी चिडचिड सुरू? तरी म्हंटल माई, तुम्ही मला अजून बोलल्या कशा नाही? मी काय म्हणते, सारखं मला ओरडण्यापेक्षा कधीतरी माझं कौतुक पण करत जा की. हा, पण त्यासाठी कधीतरी काहीतरी चांगलं काम करायला हवं. म्हणजे मी या घरामध्ये काही चांगलं काम करतच नाही का? करत नाही का माई मी काम काही? नशीब तुझं तुलाच कळलं. जाऊ दे, मला ना तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये. दवे, तुम्ही मला ज्या डिझाईन्स पाठवल्यात त्या डिझाईन्स ओल्ड फॅशन्ड आहेत, पण त्यांच्या कलर शेड्स खूप फॅन्टास्टिक आहेत. पण मला असं वाटतं की डिझाईन्स आपल्याला चेंज करायला हवेत. तुम्ही प्लीज या संदर्भात डिझायनरशी एकदा बोलून घ्या. आर यू गेटिंग माय पॉइंट? ठीक आहे, ते करूयात आता. ओके, ठीक आहे. दवे, येस मॅडम. राजवीर सर आज ऑफिसला येणार होते. हो, येणार तर होते, पण अजून आले नाहीयेत आणि तसा फोनही काही आला नाही. हा, पण हनीमून वरून मुंबईत परत आलेत एवढी माहिती कळली. कुठे गेला होता तो हनीमूनला? मॅडम, आता ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल ना. दात काढायची काही गरज नाही. तुम्ही आत्ताच्या आता राजवीर सरांना फोन लावा आणि विचारा त्यांना की ते ऑफिसला येणार आहेत की नाही. काय, ऑफिसमधली बरीच कामं पेंडिंग पडली आहेत, बऱ्याच मीटिंग होल्ड्सवर गेल्यात, त्यांच्या सिग्नेचर हव्यात आणि आपले महत्वाचे क्लायंट्स मीटिंगसाठी थांबले आहेत. तो प्लीज. हो मॅडम, मी त्यांना फोन लावतो आणि सांगतो तुम्हाला. नाव आत्ताच्या आत्ता फोन करा राजवीर सरांना माझ्या समोर. ओके, करतो. बोला दवे. सर, गुड मॉर्निंग. सर, तुम्ही आज ऑफिसला किती वाजेपर्यंत येणार आहात? का, काय झालं? सर, ऍक्च्युली बरीच कामं पेंडिंग आहेत आणि काही मीटिंग्स होल्डवर आहेत आणि काही इम्पॉर्टंट पेपरवर तुमच्या सिग्नेचर हवे. नाही, आज नाही येणार आहे मी ऑफिसला. काही महत्वाचं असेल तर घरी पाठवा पेपर्स. ठीक आहे सर, चालेल. काय म्हणालेत सर? सर नाही येणार आहे ऑफिसला. राजवीर सरांना कळत नाहीये का त्यांचं काय चाललंय ते? त्यांच्या ह्या अशा वागण्यामुळे सगळ्या मीटिंग्स होल्डवर गेल्या, सगळ्या सिग्नेचर्स थांबल्या.
आणि जर हे असंच चालू राहिलं ना तर एक दिवस कंपनीचं नुकसान होईल. मॅडम आत्ताच त्यांचं लग्न झालंय त्यामुळे बिझी असतील आणि कालच प्रवास करून आले तर थकले सुद्धा असतील ना. वकील आहात का तुम्ही त्यांचे? वकिली करताय त्यांची? सॉरी मॅडम. आउट. त्या राजवीरचं काय चाललंय मला कळत नाहीये. कमेन. गुड मॉर्निंग. ए गुड मॉर्निंग. आय एम सो सॉरी. मला वाटलं ते नाही इट्स ओके. मी ज्या सेल्स स्ट्रॅटेजीचा विचार केला होता त्याचं प्रेझेंटेशन बनवून आणलं. ओके. एकदा जर बघून घेतलं तर त्यात काही चुका असतील तर सांग. Yeah. जनरली आपण या एक्सेल फाईल मधून चालू करणार आहोत. सगळ्यांनी काल सांगितलेला गृहपाठ केलाय ना? चला मला दाखवा. सखीताई, मनवाताई कधी येणार आहे? ती येणार आहे पण आधी मला गृहपाठ दाखवायचा आहे. हो. गुड मॉर्निंग. मनवाताई आली. सखी सखी इधर ना. थँक्यू 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 सो मच. बघ मी म्हंटल नव्हतं मुलं खूप एक्सायटेड आहे तुला भेटण्यासाठी. हो पण आता अभ्यास करायला हवा नाहीतर नुसतं माझं कौतुकच चालू राहील. हो चला गृहपाठ दाखवा. अरे हाय. अरे राजवीर सर आले. राजवीर सर सगळ्यांनी खाली बसा. बसा आधी. तुम्ही आता इथे तुम्ही जाणार होता ना? जाणार होतो पण मॅप्सवर चेक केलं तर खूप ट्रॅफिक होतं. परत तुम्हाला घ्यायला यायचं होतं. खूप वेळ गेला असता म्हणून थांबलो. मग काय वेळ होता तर मुलांसाठी आईस्क्रीम घेऊन आलो. अच्छा म्हणजे आईस्क्रीम आणायला जाताना ट्रॅफिक नव्हतं का? खरंच तुम्ही फोन चेक करा. मॅप्सवर बघा. खरंच ना. नाही नको राहू दे. सकी मी मुलांसाठी आईस्क्रीम आणली. या. खाली बसा. खाली बसा. बसा. मनवा मुलं आईस्क्रीम खाईपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे. तोपर्यंत बोला तुम्ही हवं तर. हे ठेवशील तिथे. हे काय? स्पेशली तुमच्यासाठी. थँक्यू. आणि तुम्हाला? शेअर करू ना आपण. असं काय बघताय? काय नाही सहज बायकोकडे बघतोय माझ्या. पण तुम्ही आज ऑफिसला जायला हवं होतं. लोक म्हणतील याचं लग्न झालं आणि ऑफिसला यायचंच बंद केलं. 4 दिवस झालेत लग्नाला आणि लोक काय बोलतील आय डोंट केअर. हो पण तुमचं एवढं काम असतं आणि ते सगळं तुम्हालाच सांभाळायचं असतं ना. हो पण माझ्या बायकोला सुद्धा मीच सांभाळायला हवं ना. खरं सांगा आईस्क्रीम नुसतं निमित्त आहे ना मला भेटण्यासाठी? हवं तर तसं समजा. हो पण आता 15 मिनिटांपूर्वी तर सोडून गेलेलात मला. 15 मिनिटं सोडा. मी एक क्षणही तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊ देऊ शकत नाही. पण दूर तर जावंच लागणार. माझी शाळा असते तुमचं ऑफिस असतं. मग काय करताय? बघेल ना कोणीतरी. हो तुमच्या नाकाला काही नाकाला वगैरे लागलं नाही. उगाच काहीतरी सांगू नये. आता कळलं मी तुमच्या सोबत काय ते. अशा शाळेत गेले असता तर मुलं हसली असती तुम्हाला. बरं जाऊ मी आता. अहो आता मी तुम्हाला म्हणालो की मी एक क्षणही तुम्हाला दूर जाऊ देऊ शकत नाही. तुम्ही परत जायच्या गोष्टी करताय. मी शाळेत जाऊ का विचारते. मुलं वाट बघत असतील. मी इकडे वाट बघतोय हे पण विसरू नका. बाय. बाय.
झाला आजचा वर्ग. मुलांनी अभ्यास सुद्धा केला आणि तेवढीच मजा सुद्धा. हुशार आहेत आपली मुलं. अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करतात आणि मस्तीच्या वेळेला मस्ती करतात. पण खरंच खूप जीव आहे का त्यांचा तुझ्यावर. सकाळी सुद्धा तू येण्याआधी मनवाताई कुठे आहे, मनवाताई कुठे आहे असं सुरू होतं त्यांचं. बरं चल मी निघू. चालेल, पण तू कशी जाणार आहेस? राजवीर येणार आहेत ना मला घ्यायला. अरे हो, मी हा प्रश्नच विचारायला नको होता. आता काय, तुला सोडायला आणि आणायला राजवीर जिजूच येणार ना? बरं, जिजू येईपर्यंत मी थांबू की जाऊ? नाही नाही, तू जाते येत असते. ठीक आहे, येते मी. बाय बाय. हॅलो, मी फ्री झाले. तुम्ही थांबलात की ऑफिसला गेलात? का जाईन मी ऑफिसला? मी तुम्हाला म्हणालो होतो ना तुमची वाट बघत उभा आहे मी. हा, पण इथे म्हणजे कुठे? इथे म्हणजे हे का, आलोच. हा? झाली शाळा? हो. मग आता आहे वेळ नवऱ्यासाठी. अहो आईचा खट. आईचा कॉल. नंतर बोला त्यांच्याशी. हो पण नंतर बोला, आता कशाला गडबडी? घरी जाऊन बोला ना शांततेने. हे घे. चला. काय झालं? बरं वाटत नाही का? तुम्ही पाणी घ्या जा. तुम्ही डॉक्टरकडे जाता का? हे काम काय रोज होतच राहील. नाही, एवढं काही नाहीये. थोडं डोकं दुखतंय. अदरवाईज आय एम फाईन. तुम्ही काही खाल्लं होतं का? नाही ना, ऍक्च्युली सकाळी खूप गडबड झाली त्यामुळे ब्रेकफास्ट नाही करता आला. घ्या. मग हे असं होणारच ना. इकडे आल्यावर तरी काहीतरी खाऊन घ्यायचं. नाही, ऑफिसमध्ये इतक्या मीटिंग्स आणि काम त्यामुळे नाही जमलं. बरं ठीक आहे, चला आपण आता काहीतरी खाऊन घेऊया. चला. अहो नको, खरंच गरज नाहीये त्याची. मी एक कॉफी घेतली की नीट होऊन जाईल. कॉफी नंतर घ्या, आधी काहीतरी खाऊन घ्या. अहो खरंच नाहीये गरज त्याची. अहो, असं काय करता? प्लीज काहीतरी खाऊन घ्या. प्लीज. ठीक आहे. चला. सुष्मिता मॅडम, मॅडम 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 काय होतंय? मॅडम बसा इथे. मॅडम मॅडम तुम्ही, मॅडम पाणी घ्या ना. पाणी. मॅडम बरं वाटतं? मॅडम मी आलो. एक मिनिट, मी आलो. जेवायला जाऊया आपण. चालेल. ते जवळच एक मस्त रेस्टॉरंट आपण जाऊ तिकडे. तुमचा फोन वाजतो. माहितीये मला. अहो घ्या ना. नको. का? कारण आपण दोघं एकत्र असताना आपल्यात तिसरं कोणी आलेलं मला नाही आवडत. हो पण कामाचा फोन असेल, बघा तरी एकदा. असू दे, नंतर बघतो. एक सांगू तुम्हाला, आय नो आपलं लग्न झालंय आणि आपण एकमेकांसाठी खूप महत्वाचे आहोत, पण एवढंच आपलं जग नाही आहे ना. म्हणजे आपल्या जगात आपण दोघेच नाही आहोत. तुमची फॅमिली आहे, माझी फॅमिली आहे, आपले मित्रमैत्रिणी, आपले कलिग्स आहेत, सगळे आहेत. या सगळ्यांचं मिळून आपलं जग बनतं आणि यांच्याशिवाय ते अपूर्ण आहे. सो मला एवढंच म्हणायचं आहे की आय नो तुमच्यासाठी मी खूप महत्वाची आहे आणि माझ्यासाठी सुद्धा तुम्ही खूप महत्वाचे आहात, पण म्हणून बाकीच्यांचं महत्व नाही ना कमी होत. त्यांना पण तेवढंच महत्व दिलं पाहिजे. बघा ना कोणाचा कॉल होता. कट झाला, नंतर बघतो. नाही, आत्ता बघा कोणाचा फोन होता. बघतो नंतर. आत्ता बघा. माहीचा होता. बघा, मी म्हटलं होतं ना महत्वाचा कॉल असेल.
महत्वाचं नाही, मी जेवलो की नाही हे विचारायला फोन केला असेल की नाही. हा मग ते महत्वाचं आहे ना त्यांच्यासाठी. राजवीर, आपलं लग्न झालंय सो आपलं नातं बदललंय, पण तुमचं आणि माईंचं नातं नाही ना बदललं. ते अजूनही तुमच्या आजी आहेत, तुम्ही त्यांचे नातू आहात, सो त्यांना काळजी वाटणं साहजिक आहे. तुम्ही फोन करा त्यांना. हॅलो हा माई. राजवीर, अरे जेवलास की नाही? नाही, अजून नाही जेवलो, पण जेवेन आता. अरे वेळेत जेव. कामाच्या गडबडीत जेवणाची वेळ चुकवू नकोस. हो. आणि संध्याकाळी वेळेत घरी ये. हो. आणि मनवा कधीपर्यंत येणार आहे घरी? आता सोबतच आहोत आम्ही, येतो संध्याकाळी लवकर, काळजी करू नकोस. बर बर, ठीक आहे. बाय. आरती, अगं माझा व्हाईट शर्ट बघितलं का? धुवायला गेलाय. बरं, तुझा चेहरा का असा पडलाय? काही नाही. मनूला फोन केला होता. मग काय म्हणाली? कुठे काय उचललाच नाही तिने, कट केला. कामात असेल ती. नाही, याआधी असं त्यांनी कधीच केलं नव्हतं. म्हणजे कितीही कामात असली तरी माझा फोन घेते ती. काहीतरी महत्वाचं काम असेल तिला, पण परत करेल ती. मला नाही वाटत. का? मी तिला फोन करून बराच वेळ झाला. खरं तर एव्हाना तिने फोन करायला हवा होता मला. हे बघ, थोड्या वेळ वाट बघ, आणि अगदीच राहत नसेल तर पुन्हा फोन कर. नाही, नको, राहू दे. बर, नितीशशी काय बोलणं झालं? झालं. मग काय म्हणाला? तो म्हणाला राजवीर आज ऑफिसलाच गेले नाहीये. बघ, म्हणजे राजवीर आणि मनवा एकत्र आहेत. तू काळजी करू नको. येईल तिचा फोन. मी आलो जरा. सखी, काय रे नितीश, कुठे निघालास? घरी चाललोय. हो, मग माझे फोन का उचलत नाहीयेस? अगं मी कामात असतो. कामात असतो म्हणजे 2 मिनिटं फोनवर बोललास तर तुझं काम काही थांबणार नाहीये. हे, मी तिकडे काही टाइमपास करायला जात नाही. मला काम असतं, मी खूप बिझी असतो. 2 दिवस नाही झाले कामावर जातोय तर एवढा मिजाज दाखवतोय. मी आणि मनवा गेले 2 वर्षांपासून शाळेत जातोय, पण आजपर्यंत असं तुझ्यासारखं फोन कट नाही केला. तुमची गोष्ट वेगळी आहे, कळलं? राहू दे राहू दे. आज मनवा आली होती ना शाळेत, तिच्याकडे तुझी कंप्लेंटच करायला हवी होती. थांब, उद्या सांगतेस तुझं नाव तिला. ताई शाळेत आली होती? हो. अगं मग काय म्हणाली ती? नितीश ऐक ना, मी नंतर सांगते. म्हणजे आता मी घरी जाते, फ्रेश होते, आणि मग नंतर भेटून तुला सांगते. चालेल? भाव काय खातेस ग? सांग ना, 2 मिनिटं तर लागणार आहे. हो का? मग फोनवर बोलायला 2च मिनिट लागणार होती. तू उचललास का? आता उगाच टोमणे मारू नकोस. हो ना, मग आपण नंतर भेटूया, तेव्हा सांगते मी तुला. चालेल? जा, गेली उडत. मी ताईला फोन करून विचारेल, ती सांगेल मला. भाव खाऊ. नितीश, नितीश ऐक ना, नितीश, अरे काय झालं ना हे तुम्ही मलाच विचारा. अहो, त्या मनवानी आल्या आल्या सगळ्यांवर मोहिनी घातलीये. त्या माई तर तिच्या नावाचा नुसता जप करत असतात. नाही, मला तर असं वाटतं ना, गाशा गुंडावर मलाही तुमच्याचकडे यावं लागणार आहे. काय चुकीचं बोलले मी, सांगा ना, काय चुकीचं बोलले मी? तुम्ही माझं कधी काय ऐकूनच घेऊ नका. ठेवा फोन ठेवा तुम्ही. नवरा म्हणजे ना दृष्टच काढली पाहिजे. आई काय बोलतेस तू? काय बोलले? ते मनवा वहिनीबद्दल. मग काय चुकीचं बोलले मी? अगं, लग्न होऊन फक्त 4च दिवस झाले, त्यात पण जेमतेम ती 2 दिवस असेल आपल्या घरामध्ये, आणि त्यात पण मोहिनी घातली वगैरे बोलतेस तू. मी बरोबरच आहे. बघितलं नाहीस का माई तिच्या नावाचा कसा जप करत असतात ते? अगं आता ती आहेच चांगली तर चांगलंच बोलणार ना. आता परवाच घे,
नंदा किती आजारी होती, वहिनीने किती केलं तिचं. ए हॅलो, तू का तिची बाजू घेतोय? मी काही कोणाची बाजू वगैरे घेत नाहीये, फक्त एवढंच सांगतोय, उगाच पूर्वग्रह दूषित वगैरे वागू नका. पूर्वग्रहा व्हॉट? जाऊ दे, तुला नाही कळणार. अरे यश, पहिली गोष्ट म्हणजे ना, तुला मध्ये बोलायची काही गरज नाही. आणि दुसरं म्हणजे ती कशी आहे ना ते मला चांगलंच माहितीये. त्यामुळं माझ्या समोर तिच्याबद्दल काही बोलायचं नाही, कळलं तुला? पण मी चुकीचं काय बोललो? चुकीचं बोलला नाही, चुकीचं वागतोयस तू. आईची बाजू घ्यायची सोडून तिची बाजू घेतोयस. लाज नाही वाटत तुला? काय काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? एक मिनिट, मम्मा बरोबर बोलती. जाऊ दे, मला तुमच्याशी वाद नाही घालायचा. मला भरपूर अभ्यास आहे, अभ्यास करू दे. जा जा, अभ्यासच कर तू. मला मोठा शहाणा. कसं वाटलं जेवण? छान होतं. माझं फेवरेट रेस्टॉरंट आहे. काय झालं, कसला विचार करताय? नाही, कसलं नाही. अजूनही नाराज आहात माझ्यावर? नाही. चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. बट वेट, आय हॅव द सोल्युशन. हॅलो, नमस्कार, राजवीर बोलतोय. राजवीर तुम्ही? बोला ना. कशा आहात? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? मी पण मस्त. तुमच्या मुलीबरोबर लंचला आलोय. एक मिनिट देतो तुझ्याकडे. हं. ओके, आई आहे तुमच्या.